हॅलो एव्हरीवन. तर UPSC अकॅडमीच्या यशोगाथा मालिकेमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्या इकडे आलेले आहेत शुभम वाटोरे सर, जे आता DYSP हे पद त्यांनी मिळवलेलं आहे. सर IITian आहेत आणि 2020ला त्यांनी प्रिपरेशन सुरू केलेलं आहे. तर आज आपण त्यांची इथे मुलाखत घेणार आहोत. आपल्या गप्पा गोष्टी त्याच्या संबंधी असतील. तर मी त्यांना प्रश्न विचारतो की तुमचा एक अल्पपरिचय सगळ्यांना द्यायचा आहे. नमस्कार सर्वांना. सर, अल्पपरिचय म्हणजे मी 2020 साली जेव्हा IIT कानपूरमधनं कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये BTechची पदवी पूर्ण केली, तर फायनल इयरपासनं मी सिव्हिल सर्व्हिसेस करण्याचा निर्णय घेतला. तर तेव्हापासनं एक थोडक्यात जर्नी सांगायची तर 2020-2021 या दोन्ही वर्षी मी राज्यसेवेच्या मुलाखतीला होतो. तसेच या दोन्ही वर्षी मी UPSCच्या मेन्सला पण होतो. तर दोन्ही परीक्षांचा अभ्यास सोबत केला आणि 2022 साली माझी DYSP म्हणून निवड झालेली आहे. IITमध्ये असताना किंवा त्याआधी एखादी अशी घटना झालेली आहे का, किंवा एखादी रोल मॉडेल त्यांना बघून तुम्हाला असं वाटलं होतं की आपण पण सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन केलं पाहिजे, राज्यसेवेचं प्रिपरेशन केलं पाहिजे? हो सर, मी 10वीमध्ये असताना ॲक्च्युली मी लहानपणापासूनच थोडा मेरिटियस स्टुडंट होतो. त्यामुळं कोणी कॉपी करताना बघितलं तर थोडंसं दुःख व्हायचं की अरे आपण मेहनत करून करतो आणि तो कॉपी करून करतो. तेव्हा नांदेडमध्ये श्रीकर परदेशी नावाचे IAS ऑफिसर होते. तर त्यांनी जो कॉपीमुक्त पॅटर्न राबवला तो पूर्ण राज्यामध्ये फेमस आहे आणि तो त्यांच्याकडे बघून मला अरे आपण यांच्यासारखंच काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या विद्यार्थ्यांमध्ये बदल घडून आणू शकतो याची जाणीव त्यावेळेस झाली. आणि तेव्हापासनं कुठेतरी एक मनात बिंबवलं की अरे सिव्हिल सर्व्हिसेस करायला पाहिजे. मग शेवटी सेकंड इयरला असताना मी इंटर्नशिप केलेली हैदराबादला. तिथे कॉर्पोरेट लाईफमध्ये थोडंसं निगेटिव्ह वाटलं मला, त्यामुळे मी सिव्हिल सर्व्हिसेस करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तुम्ही एक IITian आहेत, या गोष्टीचा काही फायदा झाला का ड्युरिंग प्रिपरेशन? ॲज अन IITian वी गेट लॉट ऑफ एक्सपोजर इन आवर कॅम्पस. लाईक देर आर एव्हरी वीकेंड वी हॅव अ टॉक्स ऑफ दी गेस्ट लेक्चर्स. सो वी हॅव व्हेरी ह्यूज exposure and the friends there, the civil services club there is also one of the best in our country. सो दॅट एक्सपोजर आणि जे काही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणतो किंवा एक आयबर्ड व्ह्यू किंवा जे काही ॲनालिटिकल ॲबिलिटी ज्या कॉलेजमध्ये कोर्सेस करताना प्रोजेक्ट्स करताना एक ओव्हरऑल ॲनालिटिकल ॲबिलिटी डेव्हलप झालं. त्यामुळं एक जे म्हणतात ना एक लॉजिकल ॲबिलिटी लागतं तुम्हाला, एक आयबर्ड्स व्ह्यू, कॉम्प्रिहेन्शन ॲबिलिटी, त्या कुठेतरी लहानपणापासून किंवा मग IITमध्ये त्या रिडिफाईन झाला. आणि जेव्हा तुम्ही प्रिपरेशन सुरू केलं, म्हणजे विचार तुमच्या डोक्यात होता, म्हणजे 2020ला प्रिपरेशन सुरू केलं, जसं तुमचं ग्रॅज्युएशन झालं तुम्ही सुरू केलं, तर तुम्ही काय म्हणजे असं एक्झॅक्टली प्रिपरेशन केलं? जसं काही लोकांना आयडिया असतात MPSC म्हटलं स्टेट बोर्ड किंवा NCERT किंवा काही आणखीन इंटरनेट, तर तुम्ही कसं काय सुरू केलं ॲक्च्युली प्रिपरेशन? सर 2020ला मी सगळ्यांप्रमाणे यूट्यूबवरती व्हिडिओज बघून मोटिवेट झालेलो आणि मग टॉपर्सचे व्हिडिओज बघितले. त्यांचे जे काही बुक लिस्ट आहेत तर सगळ्यांच्या एक 10-15 दिवस तर मी यूट्यूबवरतीच होतो. म्हणजे ते त्यांचे मोटिवेशन व्हिडिओज, त्यांचे जे काही लेक्चर्स आहेत, त्यांचे टॉपर्सचे बुक लिस्ट आहेत, ते सगळ्या चाळल्या सगळ्यांचं आणि जे काही कॉमन बुक लिस्ट आहे ती ठरवली. आणि सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की जे काही फाउंडेशन आहे तुमचं ते NCERTपासून किंवा स्टेट बोर्डपासून चालू करावं. मग मी ते हळूहळू वाचायला सुरुवात केली आणि हिस्ट्री, जिओग्राफी हे 10वीपर्यंतच वाचलेले आणि मग ते एकदमच सगळं नवीन जे काही सोशल स्टडीजचे सब्जेक्ट्स आहेत मग ते वाचणं हळूहळू ते लिंक होत गेले. आणि ते सब्जेक्ट्स स्टार्टिंगला थोडंसं बोरिंग वाटत होते, पण एकदा त्यात इंटरेस्ट निर्माण झाला आणि मग तो पुढे वाढतच गेला. त्यामुळे सर मग पुढे आधी NCERT बेसिक बुक्स वाचल्या, त्यानंतर मग जे काही रेफरन्स बुक्स आहेत टॉपरचे ते वाचायला सुरुवात केली हळूहळू आणि गोष्टी उलगडत गेल्या. मग त्यानंतर PYQs वगैरे आणि एक्झाम देत राहिलो, मग त्यातनं शिकत राहिलो. या प्रिपरेशन म्हणजे आता एक तुम्ही तिसऱ्या अटेम्प्टला DYSP बनले, पण म्हणजे एक तुम्ही राज्यसेवा समजा बघितलं तर ॲव्हरेज असं एज थोडं जास्तच आहे लोकांचं प्रिपरेशन, तर असं तुमच्यामध्ये काय स्पेशल होतं की तुम्ही तिसऱ्या अटेम्प्टला क्लिअर केलं आणि एक चांगलं पद मिळवलं? तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट कोणतीही स्पर्धा परीक्षा असो ते म्हणजे आपल्या स्वतःच्या चुकांमधून शिकणं. आता मी 2020ला ज्या चुका केल्या त्या 21ला कमी केल्या. 21ला यशाच्या जवळ पोहोचलो पण नाही झालं. त्याच चुका मी टाळल्या 22ला. जसं 1-2 चुका सांगायच्या म्हणजे जे काही PYQचं ॲनालिसिस आहे ते 20ला मी एवढं व्यवस्थित केलं नव्हतं, कारण जो काही सिलेबस आहे तो कवर करायला टाईम लागला होता. त्यामुळे PYQचं जे ॲनालिसिस आहे ते मी 21 आणि 22ला एवढं व्यवस्थित केलं की सगळे PYQs त्याचे सगळे जे ऑप्शन आहेत, चारही पण ऑप्शन, तर सगळ्यांचं ॲनालिसिस एकदम परफेक्ट आणि शॉर्ट नोट्स. पहिल्या अटेम्प्टला नोट्स नव्हत्या माझ्या, सेकंड आणि थर्ड अटेम्प्टपासून नोट्स चालू केल्या.
आणि सर एखाद्या गुरुचं जे काही मार्गदर्शन लागतं ते पण मला सुरुवातीला ॲरोगन्स होता थोडंसं की अरे मी IIT आहे, हे काय हिस्ट्री जिओग्राफी हे तर वाचलं तर होऊन जाईल. पण जी एक स्ट्रॅटेजी लागतं, जे काही मार्गदर्शन लागतं, ते मार्गदर्शन राहुल खंडारे सर होते सोबत. त्यांनी त्यांच्या नोट्स वगैरे जे काही मी सरांकडे येऊन स्ट्रॅटेजी वगैरे बनवून गेलो होतो. तर जे एक गुरुचं मार्गदर्शन लागतं ते पण घेतलं आणि जे काही टॉपर्स आहेत मागचे त्यांच्याशी पर्सनल कॉन्टॅक्ट वगैरे, मग हे असं थोडंसं ॲरोगन्स बाजूला ठेवून स्वतःच्या चुकांमधून शिकत गेलो आणि मग यश मिळालंच. आणि आता एक म्हणजे काही वर्षामध्ये आणि पोस्ट कोविड इंटरनेट किंवा यूट्यूब याचा खूप जास्त वापर होत आहे, म्हणजे असं बघत आहे. आणि ते एका प्रकारे बेनिफिशियल पण आहे लोकांना, पण कुठेतरी लोकांना कळत नाही की अभ्यास किती असावा किंवा मग इंटरनेटचा किती वापर असावा. हा बॅलन्स कसा मेंटेन करता येईल तुमच्या मते, की त्याला आपण कशासाठी त्याचा वापर केला पाहिजे, तुम्ही सांगू शकाल स्टुडंटला काही? सर माझं पर्सनल मत आहे की यू कांट रिप्लेस बुक्स. बुक रिडिंग इज मस्ट. तर त्यामुळं सर्वात पहिल्यांदा तर बुक रिडिंग झालंच पाहिजे. आणि सपोज तुम्हाला बुक रिडिंग करताना एखादी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग येत नाही आहे, तेव्हा त्या टीचरचं मार्गदर्शन यूट्यूबवरती तो टॉपिक सर्च करून त्याच्याशी अजून फर्दर रिसर्च करून, किंवा एखादा PYQ आहे तो त्या पुस्तकामध्ये नाही आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन, तर मग इंटरनेटवरती सर्च करणं, किंवा जे काही गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईट आहेत ज्यामधनं MPSC प्रश्न विचारतं, जसं की इकॉनॉमिक सर्वे, त्याचे व्हिडिओज, जे काही करंट अफेअर्स आहेत त्यांचे व्हिडिओज यूट्यूबवर तर थोडंसं लिमिटेडच ठेवलं पाहिजे. आणि सर यामध्ये ना बुक रिडिंग, जे काही आयबर्ड्स व्ह्यू येतो, पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर जे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग येते त्यावरतीच मोस्ट ऑफ दी क्वेश्चन सॉल्व्ह होतात. त्यामुळे एक यू कांट रिप्लेस बुक्स, बट यू हॅव टू सप्लिमेंट देम विथ द करंट अफेअर्स अँड व्हिडिओज ऑफ द यूट्यूब. ओके. आता आणखीन एक असा प्रश्न आहे जे सहसा विद्यार्थी विचारतात. प्रिपरेशन करताना खूप प्रेशर असतं ॲक्च्युली, आणि एवढा मोठा सिलेबस असतो, तर तुम्ही असा एखादी जनरल टाईम टेबल स्टुडंटला सजेस्ट करू शकता का, की जो फॉलो करून त्यांचा अभ्यास पण झाला पाहिजे प्लस ते प्रेशर पण कमी असलं पाहिजे ॲक्च्युली, किंवा आणखीन काय टॅक्टिक्स आहे की ज्यांनी प्रेशरमुक्त वाटलं पाहिजे त्याला, ॲक्च्युली दबावमुक्त वाटलं पाहिजे? प्रेशर तर सुरुवातीला जाणवतं जेव्हा एवढं मोठं सिलेबस आपण डोळ्यासमोर बघतो, तेव्हा स्टार्टिंगला वाटतं की एवढं सगळं कसं वाचणार मी, एवढे सारे पुस्तकं कसे वाचणार. पण जेव्हा तुम्ही चालू करता ॲक्च्युली छोट्या छोट्या ज्या स्टेप्स म्हणतो, छोटे स्टेप्स घेत आपण कधी सिलेबस कंप्लीट करून जातो तो कळत नाही. तर सपोज डेली टार्गेट्स आहेत आपले, तर दररोज एक जे काही आपले डेली टार्गेट्स आहेत ते डेली टार्गेट्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सपोज सकाळी 7 वाजता चाललं, रात्री 11 वाजता लायब्ररीतून येत आहे किंवा मध्ये एखादा क्लास करता, तर 10+ आवर्स कन्सिस्टंटली दररोज अभ्यास केला पाहिजे. आणि जे काही आपले स्मॉल टार्गेट्स आहेत, स्मॉल टार्गेट्स दररोज कंप्लीट केल्यानंतर तो जो कॉन्फिडन्स येतो की अरे मी हे कंप्लीट केले काहीतरी, तर तो जो कॉन्फिडन्स आहे तो दुसऱ्या दिवसासाठी मोटिवेशन बनतो. आणि मग ते असं हळूहळू सायकल वाढत आपला कॉन्फिडन्स वाढत जातो. आणि मग तो एकदा मागं बघितलं ना, मग ते अरे आपला एवढा मोठा सिलेबस कंप्लीट झाला असं वाटतं. त्यामुळं एकदम असं जास्त सिलेबसकडे बघू नका, छोट्या स्टेप्स घेऊन हळूहळू कार्य करायला पाहिजे. आता आपल्याकडे 2 प्रकारचे स्टुडंट आहेत. एक ग्रॅज्युएट झालेले जे प्रिपरेशन करत आहेत, आणि दुसरे स्टुडंट आहे अंडर ग्रॅज्युएट आहेत, ते काही दिवसानंतर प्रिपरेशन करतील. या दोन्ही प्रकारच्या स्टुडंटला तुम्ही काही ॲडवाईस देऊ इच्छिता? सर जे अंडर ग्रॅज्युएट आहेत त्यांना सांगू इच्छितो की जे काही तुम्ही अर्ली प्रिपरेशन करता त्यामुळे तुम्हाला एक ॲडेड ॲडव्हान्टेज मिळणार आहे सगळ्यांपेक्षा. तर तुम्ही एखाद्या जे काही स्ट्रॅटेजी बनवणार आहे किंवा एखाद्या कोचिंग क्लासमधला जो काही एखादा आहे त्याला एकदा जाऊन भेटा, त्याच्यासोबत तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी शेअर करा, कारण त्यांना एक्सपिरियन्स असतो त्या फील्डचा. त्यांच्याशी स्ट्रॅटेजी शेअर करून तुम्ही एक त्यांचं मत इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. त्यांचं मत घ्या, स्वतःचं मत घ्या, स्वतःचे जे काही स्ट्रेंथ आणि पॉझिटिव्ज आहेत ते घ्या. आणि मग दोघांचं मिळून एक वर्ष किंवा ग्रॅज्युएशननंतर जे पहिले 2 अटेम्प्ट्स असतात ते गोल्डन अटेम्प्ट्स असतात, त्यामध्येच क्लिअर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हे जे आहे ते अंडर ग्रॅज्युएट. आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांनी तर फुल टाईम MPSCच जे काही सिव्हिल सर्व्हिसेस करतात त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि फुल टाईम म्हणजे त्यांनी 12+ आवर्स कन्सिस्टंटली डेली करायलाच हवं, कारण आपण तेच करतो, अभ्यासच करतो दिवस. असं केलं आणि जे काही मी म्हटलं की PYQचं ॲनालिसिस, जे काही रेफरन्स बुक आहेत ते, हे 2च गोष्टी करायच्या आणि त्याच कन्सिस्टंटली ओव्हरली तेच करायचं, होऊन जाईल. ओके. आता तुम्ही DYSP पद घेतलेलं आहे, तुमचं ट्रेनिंग पण असेल, त्यानंतर पण तुमचे काही प्लॅन्स आहेत यासंबंधी? हो सर, राज्यसेवा 2023मधनं मला मुलाखतीसाठी कॉल आलेला आहे आणि त्यामध्ये चांगले मार्क्स आहेत. DC जे उपजिल्हाधिकारी पद आहे माझं लहानपणापासूनच स्वप्न आहे,
ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मी 2023च्या अटेम्प्टमधनं करेल. तसेच आता UPSCचे जे काही मेन्स आहे 22 सप्टेंबरला, त्यासाठी पण मी तयारी करतो आहे. तर मग असं दोन्ही पण मिक्स चालू आहे सध्या. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता महाराष्ट्र म्हटलं, त्याच्यात ग्रामीण भाग म्हटलं आणि आर्थिकदृष्ट्या पण काही घटक असतो, तो वीक आहे. तर अशा लोकांना एक म्हणजे प्रश्न असतो नेहमी की याची एक म्हणजे क्लासेस जे असतात किंवा मग पुणे प्रिपरेशन असायला पाहिजे, तर एक भरमसाठ फी असते असं त्यांचं म्हणणं आहे. तर याच्यावर कसं मात करता येईल तुमच्या मते? सर पर्सनली जे मी आहे ते बार्टीचं स्टुडंट आहे. जे काही बार्टीद्वारे राज्यसेवा आणि UPSC यांना सिव्हिल सर्व्हिसेससाठी अनिवासी प्रशिक्षण दिलं जातं. त्यामध्ये तुम्हाला 10,000 रुपयाचं स्टायपंड दिलं जातं आणि पुण्यामध्ये नामवंत जे काही कोचिंग क्लासेस आहेत जसं की UPSC अकॅडमी, यांमध्ये तुम्हाला फ्री कोचिंग दिली जाते बार्टीमार्फत. तर अशा पद्धतीने एक 10,000 रुपयाचं स्टायफंड आणि नामवंत कोचिंगमध्ये मिळाल्यानंतर तुमचं जे काही पुण्यात राहायचं स्वप्न आहे आणि पुण्यात लायब्ररी लावून अभ्यास करणं किंवा जे काही पुण्याचं एक एन्व्हायरमेंट आहे ते तुम्ही या जे काही शासनाच्या योजना आहेत जसं की OBC VJNT यासाठी महाज्योती आहे, सारथी आहे, पुन्हा अजून TRT आहे ST स्टुडंटसाठी. तर या ज्या योजना आहेत त्यामध्ये 10,000 रुपये स्टायफंड प्लस तुम्हाला नामवंत कोचिंग क्लासमध्ये एक माफ म्हणजे तिथे राहून तुम्हाला शिकण्याची संधी शासनाद्वारे दिली जाते. त्यामुळं या सर्वांमध्ये सर जे काही माझ्या यशामध्ये जे UPSC अकॅडमीचे राहुल खंडारे सर आहेत, त्यांनी मला या पूर्ण 1 वर्ष मी जे काही स्टुडंट होतो त्यांचा त्यामध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं आणि कधीही कशाची म्हणजे सरांना मी कधी पण फोन करायचो आणि त्यांच्याकडनं सर असं असं चाललं आहे, पुढं काय करू. सरांचा एक्सपिरियन्स 10, 15, 20 वर्षांचा आहे. मग तो जो काही एक्सपिरियन्स आहे तो मला कामी आला. त्यामुळं मी विद्यार्थ्यांना हे सांगेल की तुम्ही या जे काही मेरिट स्टुडंट्स आहेत एक्झाम द्या आणि त्याद्वारे इथे UPSC अकॅडमीमध्ये तुम्हाला शासनामार्फत 10,000 रुपये देऊन सरांच्या मार्फत तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकेल. आणखीन एक असा प्रश्न आहे ॲक्च्युली आणि तो सध्या महाराष्ट्राच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये खूप चर्चेला येत आहे. आता 2025ला जो एक ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता आता तो डिस्क्रिप्टिव्हमध्ये जाणार आहे ॲक्च्युली. त्याबद्दल 2 वर्षापासून बरीच चर्चा आहे. तर तुमच्या मते हा पॅटर्न चेंज योग्य आहे की नाही आणि कसं करता येईल, स्टुडंटला काय ॲडवाईस कराल तुम्ही? पॅटर्न कोणता योग्य आहे हा मुद्दा वेगळा आहे. आपल्याला काय पाहिजे, पोस्ट पाहिजे. पोस्ट पाहिजे असेल तर आता पॅटर्न कोणताही आपल्याला तयारी तर करावी लागणार आहे. आणि आत्ता कसं झालं आहे सर, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमुळे आपले जे काही स्वतःचे व्ह्यूज आहेत ते मांडण्याचा एक संधी तुम्हाला आयोग देते. आधी कसं असायचं, ऑब्जेक्टिव्हमध्ये त्यांनी जे ऑप्शन दिले त्याला टिक करून तुमचे जे काही पर्सनल मत आहेत ते पर्सनल मत मांडण्याचा आयोग तुम्हाला संधी देत नव्हतं. पण आता इथे तुम्ही स्वतःचे मत मांडू शकता. त्यामुळे एक विद्यार्थ्यांनी याच्याकडे एक संधी बनवून बघितलं पाहिजे, ना की म्हणजे MPSCला कसं असतं खूप फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असतं आणि ते नाही आलं तर नाहीच आलं. पण UPSC जे काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे किंवा MPSCचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्यामध्ये तुम्ही स्वतःचं मत मांडू शकता. तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल काहीही माहीत असलं तर तुम्ही काहीतरी लिहू शकता. त्यामुळे एक विद्यार्थ्यांना चांगली संधी निर्माण झाली. आणि यामध्ये जे काही ऑप्शनल आहे, जो ऑप्शनल आहे तो एक महत्त्वाचा फॅक्टर ठरतो. तर आपले राहुल खंडारे सर आहेत, त्यांचं हिस्ट्री ऑप्शनल आहे. पुन्हा अजून UPSC अकॅडमीमध्ये सोशॉलॉजी, PSIR ऑप्शनल असे जे काही अवघड ऑप्शनल आहेत ते सरांना म्हणजे सरांचं एवढा एक्सपिरियन्स आहे ते सर इझी पद्धतीने जे काही MPSCला लागतं किंवा UPSC मेन्सला लागतं ते सर एकदम सहज पद्धतीने सांगू शकतात आपल्याला. तुमच्या या प्रिपरेशनमध्ये 2022ला तुम्ही एक्झाम क्रॅक केली, तर 22चा इंटरव्ह्यूबद्दल काही तुम्ही सांगू शकता का? 22चा इंटरव्ह्यू शिंदे सरांचा पॅनल होता. मला 67 मार्क्स जे की 1 ऑफ दी हायेस्ट आहे ते मिळाले. एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स इंटरव्ह्यूचा सांगायचा तर नॉलेज डझंट मॅटर इन द इंटरव्ह्यू बट हाऊ यू डिलिव्हर दॅट नॉलेज. जसं की तुमचं जे काही कॉन्फिडन्स आहे तुम्ही कसं त्यांच्यासमोर प्रेझेंट करताय, तुमची पर्सनॅलिटी कसं त्यांच्यासमोर तुम्ही प्रेझेंट करताय, ओपन अप होत आहे त्यांच्यापुढे आणि एक ओव्हरऑल जे तुमचा त्यांच्याकडे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडला पाहिजे. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या होतात त्यामध्ये. तर सरांनी पहिलाच प्रश्न विचारला होता की तुम्ही इकडे काय येत आहे IIT सोडून. मग तिथनं हे जे काही मी स्वतः एक 250-300 क्वेश्चन प्रिपेअर केले होते जे की मला माहिती होती की विचारणार आहेत. त्यापैकी पहिला क्वेश्चन तर हा होताच. तर मग सर्व विद्यार्थ्यांना हे सांगायचे की तुम्ही स्वतःबद्दल जे काही 250-300 FAQs आहेत जे तुम्हाला वाटतं की तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारणार आहेत ते स्वतः प्रिपेअर करून त्याचंच एक रिव्हिजन केल्यानंतर एक तुमचा जो काही कोर नॉलेज आहे इंटरव्ह्यूचा
तो कोर नॉलेज तयार होईल आणि मग जे काही आउटसाईडचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला त्या कोर नॉलेजमधूनच टॅकल करता येते. त्यामुळे माझ्या एक्सपिरियन्सवरनं सांगतो, 3 इंटरव्ह्यू दिलेत, ते 250-300 क्वेश्चन इज युअर प्रिपरेशन. ते 250-300 क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर करा आणि इंटरव्ह्यू तुम्हाला 90% तुमचा इंटरव्ह्यू प्रेडिक्टेबलच होऊन जाईल आणि बाकीचे मग तुम्ही आरामाने टॅकल करू शकता. मला UPSC अकॅडमीचे खूप मनापासून आभार व्यक्त करायचे आहेत. त्यांनी मला इथे सगळ्यांसमोर एक माझं जे काही मत आहे, माझी जी काही प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आहे ती सर्वांशी शेअर करण्याची एक संधी दिली. त्याबद्दल राहुल खंडारे सरांचं आणि UPSC अकॅडमीमधील सर्व जे काही सदस्य आहेत त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर. तर हे होती आपली यशोगाथा मालिका, ज्यासोबत आता तुम्ही जोडलेले आहात. आता याबद्दल अधिक इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे आहेत आणि आणखीन काही तुम्हाला पाहिजे आहेत तर आपल्या युअर्स अकॅडमी ॲपला तुम्हाला व्हिजिट द्यायची आहे. त्याच्यामध्ये काही सरळ सेवाचे कोर्सेस अवेलेबल आहेत, तसंच जी राज्यसेवा येणाऱ्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न त्याबद्दलचे पण तुम्हाला फ्री व्हिडिओ तिथे मिळू शकतात. धन्यवाद.